माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण मला भरपूर साऱ्या कमेंट आलत्या, मेल पण आलते की ताई आम्हाला पिवळ्या कवडीविषयी किंवा मग कवड्या ज्या असतात त्याच्याविषयी आम्हाला माहिती सांगा। तर त्यासाठीच मी आजचे जे उपाय आहे ते सांगणार आहे आणि खूप प्रभावी उपाय आहे, सर्वांनी जरूर करा आणि खूप चांगले उपाय आहेत। तुम्हाला त्याचे रिझल्ट्स लगेच बघायला मिळतील। इतके उपाय कवड्यांचे जे आहेत ते चांगले आहेत, कारण कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आपल्या देवघरामध्ये नुसती तुम्ही पिवळी कवडी माता लक्ष्मीच्या समोर ठेवली किंवा मग साधी जरी कवडी पांढरी जी मिळते ती जरी कवडी तुम्ही तुमच्या देवघरामधल्या महालक्ष्मीच्या समोर ठेवली, माता लक्ष्मी समोर, तरीही तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल। इतक्या या कवड्या ज्या आहेत त्या प्रभावी असतात, कारण माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे। कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये म्हणजे जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे या पिवळ्या कवड्या तुम्हाला आरामात मिळून जातील। किंवा पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या, पांढऱ्या जरी मिळाल्या तरी त्या तुम्ही घेऊ शकता आणि घरी आणून तुम्ही त्या हळदीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्या पिवळ्या होऊन जातात आणि मग तुम्ही हे उपाय आरामशीर करू शकता। पण कुठे मिळाल्या तुम्हाला कवड्या तर अवश्य तुम्ही 7, 11 अशा या कवड्या ज्या आहेत पिवळ्या कवड्या किंवा मग साध्या पांढऱ्या कवड्या त्या तरी घ्याच घ्या। इतरही काही उपाय आहेत जे जर तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये केले तर खूप सारे बदल, चांगले बदल झालेले तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जाणवतील। तर काही छोटे छोटे उपाय पण आहेत, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला जो महाउपाय करायचा आहे कवड्यांचा लक्ष्मी प्राप्तीसाठी, तो देखील मी सांगणारच आहे। आता बघा, तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सतत नजर लागत आहे। बघा, लहान मुलं असतील तर त्यांना सतत नजर लागते, किंवा अशी काही माणसं असतात की त्यांना आपलं चांगलं होत असताना ते पाहवत नाही, असे पण वृत्तीची काही माणसं असतात। तर काय करायचं आहे, तुम्ही एक पिवळी कवडी काळ्या धाग्यामध्ये बांधून तुमच्या गळ्यामध्ये ती धारण केली, किंवा मग ताईतसारखी तुम्ही हाताला दंडाला बांधली, किंवा लहान मुलांच्या पायामध्ये काळ्या दोऱ्यामध्ये ते तुम्ही बांधली, किंवा गळ्यामध्येच काळ्या धाग्यामध्ये बांधली, किंवा हाताला बांधली, तरीही खूप सारा नजर दोष जो आहे तो कमी होतो। म्हणजे जे नजर लागते लहान मुलांना तर ती नजर लागत नाही आणि खूप प्रमाणामध्ये प्रोटेक्शन आपल्या मुलांना मिळू शकतं। आणि स्वतः जरी आपण ही पिवळी कवडी धारण केली अशी, तरीही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल, इतकी ही कवडी जी आहे ती प्रभावी असते। अगदी तुम्ही 2 पिवळ्या कवड्या तुमच्या खिशामध्ये सतत ठेवत असाल, किंवा मग तुमच्या पर्समध्ये सतत या पिवळ्या कवड्या तुम्ही जर तुमच्याबरोबर ठेवत असाल तर तुम्हाला सगळ्या कार्यांमध्ये यश हे निश्चित मिळणारच। असं कुठलंच कार्य नसणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळालेली नाही आहे। त्यामुळे स्वतःबरोबर नेहमी 2 पिवळ्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। तुमच्या आर्थिक वृद्धीसाठी, तुमच्या प्रगतीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आता बघा, आपल्यापैकी सगळेच जण जॉब करतात, व्यवसाय करतात, बरेच काही आपण हे करत असतो, प्रयत्न करत असतो। का तर लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैशासाठी, कारण आजच्या जगामध्ये पैसा आहे तर सगळं आहे। त्यामुळे या लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा पैशासाठीच सगळेजण काम वगैरे करत असतात। पण बऱ्याच जणांना काय होतं की खूप मेहनतीने ते करतात, खूप प्रामाणिकपणे स्वतःचं काम करत असतात, पण त्यांना हवी तितकी लक्ष्मी प्राप्ती होत नाही, किंवा पैशांची आवक त्यांच्याकडे वाढत नाही। मग काय होतं की आपल्याला टेन्शन, डिप्रेशन वगैरे येतं। तर यासाठी काय करायचं आहे, आपण 7 तुम्ही कवड्या घ्यायच्यात। पिवळ्या असतील तर अतिउत्तम, नसतील पिवळ्या तर पांढऱ्या कवड्या घ्या। आणि दर शुक्रवारी काय करायचं आहे तुम्हाला, अशा प्रकारे थोडीशी हळद घ्यायची आहे। गंगाजल असलं तर त्यामध्ये टाका, नसेल तर काही हरकत नाही, फक्त पाणी टाका आणि हळदीचं पाणी तयार करून त्यामध्ये जेवढ्या कवड्या तुमच्याकडे आहेत, पिवळ्या असू द्यात किंवा मग पांढऱ्या असू द्यात, त्या हळदीच्या पाण्यामध्ये तासभर तुम्हाला शुक्रवारी ठेवायच्यात। त्यानंतर या पाण्यातनं या कवड्या काढायच्या आहेत आणि माता लक्ष्मीसमोर या ठेवायच्या आहेत। आणि या कवड्या तुम्हाला महालक्ष्मीसमोर ठेवल्यानंतर
ओम श्री महालक्ष्मी नमः असा 5 ते 10 मिनिटं तुम्हाला जप करायचा आहे. किंवा मग श्री सूक्त तुम्ही पठण करू शकता. श्री सूक्त येत नसेल तर यूट्यूबवर लावून ठेवू शकता. दर शुक्रवारी तुम्ही जर असा उपाय केला तर तुमच्या घरामधली जी संपत्ती आहे किंवा धन आहे, लक्ष्मी आहे, ती जाण्याचे मार्ग थांबतात आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकू लागतो. किंवा मग आर्थिक वृद्धी होत नाही आहे, कुठूनच पैसा येत नाही, तर तो पैसा देखील यायला सुरुवात होईल. पण तुम्हाला हा उपाय सातत्याने दर शुक्रवारी करायचा आहे. मध्ये काही प्रॉब्लेम आले, मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही तो वार स्किप करू शकता आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा हा उपाय करू शकता. आता समजा तुमच्या घराला किंवा मग दुकानाला, तुमच्या शॉपला किंवा काहीही व्यवसायाचं ठिकाण असेल तुमचं, तर तिथे नजर दोषाचा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या मेन दरवाजाची स्वच्छता करून घ्यायची आहे. दरवाजा छान पुसून घ्या, चौकट पुसून घ्या, उंबरठा पुसून घ्या आणि हळदीच्या पाण्याने हा दरवाजा आहे तो स्वच्छ करून घ्या. कारण अशी मेन दरवाजाची जर तुम्ही पूजा केली तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. आणि हळदीच्या पाण्याने जर सगळं हे पुसून घेतलं तुम्ही, मेन चौकट वगैरे, आणि सडा मारताना पण तुम्ही हळदीच्या पाण्याने सडा मारत चला. अतिशय प्रभावी हे उपाय आहेत. आणि असं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एक काळं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या काळ्या वस्त्रामध्ये 5 पिवळ्या कवड्या आणि 5 सुकी हळकुंड जे असतात, किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला आरामशीर हे हळकुंड मिळतील. तर 5 हळकुंड, 5 पिवळ्या कवड्या किंवा ज्या कोणत्या कवड्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही हळदीमध्ये जराशा बुडवून घ्या, म्हणजे त्या पिवळ्या होतील. तर त्या तुम्हाला तुमच्या घराच्या उजव्या बाजूला, म्हणजे मेन दरवाजाच्या उजव्या बाजूला वर टांगून ठेवायची ही पोटली, त्या काळ्या वस्त्रामध्ये हे सगळं भरून. असं केल्याने कितीतरी नजर दोष किंवा मग वास्तुदोष असतात आपल्या घरामध्ये निर्माण झालेले, ते निघून जातील. कसल्याच प्रकारची नजर तुमच्या घराला, दुकानालाही लागणार नाही. आता पुढचा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढवण्याचा उपाय आहे. यामध्ये काय करायचं आहे, एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि या पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्हाला 7 पिवळ्या कवड्या घ्यायच्यात आणि 7 हळकुंड घ्यायचे आहेत. आणि ही पिवळी पोटली किंवा ही पिवळी बांधलेली परचुंडी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला वर टांगून ठेवायची आहे. असं केल्याने तुमच्या घराकडे जे धन आहे किंवा पैसा आहे तो आकर्षित होईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि त्यामधून तुम्हाला धनवृद्धी होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर सर्वांनी अवश्य करा आणि हा उपाय तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी करू शकता. आता पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला पुन्हा 7 कवड्या घ्यायच्यात आणि 7 हळकुंड घ्यायचे आहे आणि घरातल्या लक्ष्मी मातेसमोर तुम्हाला ही 7 हळकुंड आणि 7 पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, माझ्याकडे अपार धन येऊ देत, मला सगळीकडून पैसा मिळू देत, अशी तुम्हाला प्रार्थना लक्ष्मी मातेला करायची आहेत. त्यानंतर या 7 पिवळ्या कवड्या आणि 7 हळकुंड घेऊन तुम्हाला एका लाल कापडामध्ये ती गुंडाळायची आहे आणि तुमची तिजोरी म्हणा किंवा जिथं तुम्ही पैसे ठेवता, जसं की दुकानामध्ये तुमचा पैशांचा बॉक्स असेल तर त्याला देखील तुम्ही टच करायचा आहे. घरामध्ये हा उपाय करायचा असेल तर घराच्या तिजोरीला, जिथे जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे सगळीकडे हे टच करायचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही हे गुंडळलेलं आहे ज्या वस्त्रामध्ये, ते वस्त्र सगळ्या जागेंना टच करायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ही जी पुरचुंडी आहे ती ठेवून द्यायची आहे. किंवा मग दुकानामध्ये करणार असाल हे, तर तुमच्या पैशाच्या बॉक्समध्ये ही पुरचुंडी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. रोज तुम्हाला या पुरचुंडीला धूपदीप दाखवायचा आहे आणि तुम्हाला जर या कवड्या आणि हळकुंड बदलायचे असतील तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला ही नवीन पुरचुंडी तयार करून पुन्हा तिजोरीत ठेवू शकता. उपाय खूप आणि खूप प्रभावी आहे. कारण विनाकारण तुमच्या घरातला पैसा बाहेर जात असेल, खर्च होत असतील, पैसा घरात टिकत नसेल तर अतिशय चांगला उपाय आहे. सर्वांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जरूर आणि जरूर करा. समजा नवीन घर तुम्ही घेतलेलं आहे तर नवीन वास्तूमध्ये देखील तुम्ही 2 पिवळ्या कवड्या काळ्या धाग्यामध्ये बांधून
त्या घरामध्ये तुमच्या मेन दरवाजाच्या जवळ त्या लटकवून ठेवू शकता। त्याचबरोबर नवीन वाहन घेतलेलं असेल तर नवीन वाहनामध्ये देखील 2 पिवळ्या कवड्या काळ्या धाग्यामध्ये बांधून तुम्ही त्या तुमच्या वाहनामध्ये म्हणजेच तुमच्या कारमध्ये किंवा जे कोणतं वाहन असेल तर त्यामध्ये तुम्ही ते लावू शकता। कुठल्याच प्रकारची वाईट अनिष्ट शक्ती तुमच्यावरती राहणार नाही, इतका प्रभाव या कवड्यांचा आपल्यावरती होतो। याशिवाय तुम्ही तुमच्या जुन्या कारमध्ये किंवा जुन्या वाहनामध्ये देखील अशा पिवळ्या कवड्या काळ्या धाग्यामध्ये लावू शकता, तेही खूप शुभ मानलं जातं। शिवाय सततचं आजारपण आहे, एखाद्या व्यक्ती आहे तुमच्या घरामधली सतत आजारी पडत आहे, तर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये देखील काळ्या धाग्यामध्ये पिवळी कवडी बांधल्याने बराचसा आजारपण जो आहे तो कमी होऊ शकतो। समजा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे किंवा जॉब लागत नाही आहे, तर 11 पिवळ्या कवड्या लक्ष्मी मंदिरामध्ये तुम्ही त्या दान करा कोणत्याही शुक्रवारी। अवश्य तुम्हाला प्रमोशन तर मिळेलच, पण जरी नोकरी नसेल तरी तुम्हाला नोकरीही लागेल। त्याचबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना 7 पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या बरोबर घेऊन जायच्या आहेत। या कवड्यांच्या आधी विधिवत छान तुम्ही लक्ष्मी मातेसमोर बसून तुमच्या देवघरामध्ये बसून पूजा करा आणि नंतर या 7 कवड्या तुम्हाला इंटरव्ह्यूला किंवा मग कुठल्याही परीक्षेला जाताना घेऊन जायच्या आहेत। नक्कीच तुम्हाला निश्चितच यश त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्या कामामध्ये मिळेल। तर असे हे कवड्यांचे खूप प्रभावी पण अत्यंत सोपे असे उपाय मी सांगितलेले आहे। तुम्हाला जमतील तेवढे हे उपाय तुम्ही करा, सगळेच करावे असं काही नाही, जेवढे जमतील तेवढे करा, पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत। लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाणारच इतके हे प्रभावी उपाय आहेत। तर सर्वांनी हे कवडीचे उपाय नक्की आवर्जून करून बघा, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल झालेले जाणवतील। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे ही उपयुक्त माहिती आणि हे खूप चांगले सोपे उपाय कवड्यांचे उपाय त्यांना देखील कळतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल।